गायकवाड. माझ्या शाळेचे नाव शांतिनिकेतन विद्यालय पदवी. माझा विषय AI अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता तार. आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की AI म्हणजे काय. चला तर मी थोडक्यात सांगते. AI अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्राची एक शाखा आहे ज्याने मानवी विचारांची प्रकृती निर्माण होते आणि मानवी मदतीशिवाय त्यांची कामगिरी उंचावतात. थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे प्रोग्रेसची नवीन गोष्ट शिकण्याची आणि माहिती मिळवण्याची क्षमता याला कृत्रिम बुद्धिमत्ता AI असे म्हणतात. शेतकरी पूर्वीच्या काळामध्ये आजोबा आजी हे शेतामध्ये कष्ट करायचे. आता त्याची गरज नाही, कारण आज आपण घरी बसून सुद्धा शेती करू शकतो, काम करू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये पाणी हे घागरीने द्यावे लागायचे पिकांना, पण आताच्या काळामध्ये मोटर आले, पाणी द्यायचं अवजार आले, शेताविषयी अवजार आले. आता थोड्या वेळापूर्वी आपल्या सरांनी सांगितलं की ड्रोनचा उपयोग ह्या देशातून त्या देशात बॉम्ब टाकण्यासाठी केला जातो. हो, हे खरंच आहे. आणि घरामध्ये भांडे धुणं घासण्यासाठी धुण्यासाठी हे केला जातो. ते कशाच्या माध्यमातून? फक्त आणि फक्त AIच्याच माध्यमातून केला जातो. कपडे धुण्याची सुद्धा मशीन निघाली. आता सांगितलं ना, कपडे धुण्याची सुद्धा इतकी स्वयंचलित प्रकारात पोहोचली आहे. AI अर्थातच ही स्वयंचलित प्रकारात पोहोचली आहे. बघा, माझी बहीण अशी लहान होती तेव्हा तिचं स्वप्न होतं की मला पोलीस बनायचं आहे. लहानपणापासूनच तिचं स्वप्न खूप मोठं होतं. तिला वाटायचं मी प्रत्येक क्षणाला तिच्या हृदयामध्ये फक्त पोलिसाचंच नाव राहू. तेव्हा तिचं ग्राउंड झालं, तेव्हा तिची भरतीची स्पर्धा आली, तेव्हा तिला फक्त 1 महिन्याचा वेळ भेटला. तेव्हा तिने AIचा उपयोग केला. AIचा उपयोग करून ती आज महाराष्ट्र पोलीस म्हणून वावरते. आपल्या तिने आता सांगितलं की कृष्णा बब्रुवाल पाटील हा UPSC कलेक्टर सुद्धा झाला. कशाच्या माध्यमातून? फक्त आणि फक्त AIच्या माध्यमातून. घड्याळ रात्री झोपवते उठवते हे सुद्धा आपल्या भावाने सांगून गेलं. बरोबर आहे, घड्याळ रात्री झोपवते उठवते. आता बघा, आपल्याला बालाजीला जायचं आहे तर प्रश्न विचारायची सगळ्यांसाठीच प्रवास करणे अगदी स्वयंचलित प्रकारात झाले आहे. कारण काढला मोबाईल आणि मॅप बघितला आणि लगेच आपल्याला समजून जाईल की कुठे जायचं आपल्याला, कोणता रस्ता, इकडे कोणता रस्ता जातो, इकडे कोणता रस्ता जातो. लगेच आपल्याला पटकन ध्यानात येतो. कारण मी सांगू इच्छिते की कृत्रिम बुद्धिमत्ता हे खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्या देशातला, आपल्या भारतातला हा खूप महत्त्वाचा विषय आहे. 1 तासामध्ये प्रश्न सुटणारा फक्त 1 सेकंदामध्ये सुटतोय असा आमचा गुगलवर सुद्धा 1 मिनिटात प्रश्न टाका, त्याचं उत्तर लगेच येणार. इतकी आमची मानव जात पुढे गेली आहे. आणि ह्याला तुम्ही माघारी घेता असं का? कारण हे AI खूप गरजेचं आहे आपल्या देशासाठी, आपल्या भारतासाठी. आताच माझ्या बहिणीने सांगून गेल्या की लहान मुलांवर दुष्परिणाम होतात. कसले दुष्परिणाम? दुष्परिणाम काहीच नाही. लहान मुलांना आपल्या त्या झपाट्याने बदलणाऱ्या या जगाचं, या भारताचं अगोदरच नॉलेज असणं हे गरजेचं आहे. आणि AI हा खूप महत्त्वाचा विषय आहे मी आता सांगितल्याप्रमाणे. आणि AI विषयी उच्च शिक्षण दिले जाते. IIT, NIT, III यासारख्या अनेक संस्था उपलब्ध आहेत ज्यामध्ये AI विषयी उच्च शिक्षण दिले जाते, उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. आताच माझ्या मैत्रिणीने पण सांगितलं की AI मुळे शरीर खराब होत आहे. काहीच नाही. AIचा जसं डॉक्टर AI पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज अगोदरच बांधू शकतात, तसंच AI सुद्धा पुढे काय घडणार आहे त्याचा अंदाज अगोदरच बांधू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, सुनीता विल्यम्स चंद्रावरती गेल्या होत्या. ते जाऊ शकल्या, ते करू शकल्या. का करू शकत नाही? AI आहे तर आपण सगळं भारत फिरून येऊ, सगळं जग फिरून येऊ. इतकी ताकद त्या AI मध्ये आहे. AI हवाच आपल्या या देशाला, या महाराष्ट्राला. हा AI खूप गरजेचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे उच्च शिक्षण दिले जाते. AI विषयी प्रकारे असे अनेक संस्था आहेत जिथे AI विषयी भरभरून शिक्षण ज्ञान प्राप्त केले जाते. आताच माझ्या मैत्रिणीने म्हटलं की नुसता AIचा वापर करून जमणार नाही, तर वरवरले ज्ञान घेऊन जमणार नाही, तर खोलवरपर्यंत ज्ञान घ्यायला हवे. पण मी सांगू इच्छिते की वरवरले ज्ञान नाही तर पूर्ण ज्ञान तो देतो, तो म्हणजे AI देतो. खरंच मित्रांनो, AI हा खूप महत्त्वाचा विषय आहे. हे जरी खरे असले तरी AI हा खूप महत्त्वाचा विषय ठरतो. आपल्या देशातला हा एक आधुनिक तंत्रामध्ये AIचा वापर रिटेल, शॉपिंग, फॅशन, सिक्युरिटी, सर्व्हलन्स, पोर्टल्स, अनालाइज, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन अशा जवळपास क्षेत्रात होऊ लागला. कोणत्याही यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्याने उत्पादन क्षमता
त्यांचे फक्त एआयचं थोडं नॉलेज नाही, बस एवढंच आहे ना. उठतात ते आणि तुम्हाला सांगते, सारखं सारखं सांगते की एआय हा खूप महत्वाचा विषय आहे, खूप आणि खूप आणि खूप. आणि मारक मारक हा, खरं सांगते मी तुम्हाला, तारक आणि तारक शेवटपर्यंत एआय हा तारकच राहणार आणि तारकच राहणार. एआय विषयी, एआय हा लय मोठा विषय ठरतो. आपल्या लहान मुलांना मी आता सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत ज्ञान देतो आणि शिक्षण देतो, असा आमचा एआय आहे. आणि शेवटी जाता जाता एवढंच बोलून जाते की एआय हा आपल्या भारतातला आधुनिक तंत्रामधला मारक आणि तारक आणि तारकच राहील, मारक राहणार नाही. जय हिंद. खाली बसा.